पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पोलीस नोटीस पाठवणार। ससून रुग्णालयाच्या नव्याने दिलेल्या अहवालात डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका, गुन्हा दाखल। इंडियन मेडिकल असोसिएशनचा डॉक्टर घैसास यांना पाठिंबा। डॉक्टर घैसासवरील हलगर्जीपणाच्या ठपक्याला आयएमएचा विरोध। उपचारासाठी रुग्णाला भरतीच केलं नाही तर हलगर्जीपणाचा ठपका कसा? ससून रुग्णालयाने एका दिवसात अहवाल बदलून कसा दिला? आयएमएचा सवाल। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी एकाही अहवालावर माझा विश्वास नाही, केवळ सत्यावर विश्वास। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी वेगवेगळ्या अहवालांवरही टीका। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या क्लिनिकची तोडफोड करणाऱ्या भाजप महिला आघाडीचं मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन। मात्र महिला आघाडीची फडणवीसांशी सविस्तर भेट टळली। खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केलेल्या नाराजीबाबत लवकरच फडणवीसांची प्रत्यक्ष भेट घेणार। छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून बीडच्या तरुणीची आत्महत्या। आरोपी अभिषेक कदमची जामिनावर सुटका। 20 एप्रिल रोजी तरुणीचं लग्न होतं। बीडमधील पीडितेच्या आईचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र। मुलांच्या छेडछाडीनंतर मुलीनं गळफास घेऊन जीवन संपवलं। नराधमांना तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित, पीडितेच्या आईची मागणी। बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये, कडक कारवाई करावी। अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। तर पोलिसांनी कडक कारवाई करावी। नवीन पोलीस अधीक्षक अशा घटना थांबवतील, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। कोणत्याही अटी शर्थी नाही, दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये असं काहींना वाटतं। प्रश्न फक्त इतकाच की भाजप महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात बसत नाही। महाराष्ट्र हित हेच आमचं ध्येय, संजय राऊतांचा दावा। भोंगे विरोधातील आंदोलनावेळी 17,000 मनसैनिकांवर केसेस टाकल्या, तेव्हा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते। आता ठाकरेंना ही चूक वाटते का? मनसेच्या संदीप देशपांडे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल। पक्ष म्हणून राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जातील असं वाटत नाही। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। तुम्ही हात पुढे कराल आणि भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील, मंत्री योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला। मुंबई ठाणे परिसरात ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी। महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र असल्याचा बॅनरवर उल्लेख। युतीच्या चर्चेनंतर ठाकरे समर्थकांमध्ये आशादायी चित्र। महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने ठाकरे बंधू मतभेद विसरून एकत्र येत असतील तर स्वागत करू। ज्यावेळी ठाकरे बंधू एकत्र येतील, मराठी माणूस एकवटला जाईल, हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया। हिंदीला आदळण्याचा प्रयत्न होतोय हे म्हणणं चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मराठीऐवजी हिंदी अनिवार्य नाही। हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना हिंदी व्यतिरिक्त भाषा शिकायची असेल तर मुभा असेल असंही केलं स्पष्ट। मनसे नेते संदीप देशपांडे यांचं सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र। हिंदू धर्मात फूट पाडण्याच्या कृतीला चाप बसवाल हा ठाम विश्वास, प्रत्यक्ष भेटून भावना व्यक्त करायला आवडेल असाही पत्रात उल्लेख। आधी 5वी, 6वी आणि 7वीला हिंदी बंधनकारक होती, आता 6वी पासून हिंदीला इतर भाषांचा पर्याय असणार। माजी मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। माजी आमदार संग्राम थोपटे यांची पक्षाला सोडचिठ्ठी। काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसनंच आणली, उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार, थोपटेंची माहिती। पक्षाचा कार्यकर्ता म्हणून साधी विचारपूस होत नसेल तर खंत वाटतेच, थोपटेंची टीका। तर आपल्याला नावारूपाला आणलेल्या पक्षावर आरोप करणं चुकीचं, पटोलेंचा पलटवार। मुळशी तालुक्यातील भाजपच्या सरचिटणीसाचं बावनकुळे रवींद्र चव्हाण यांना पत्र। आयुष्यभर तिरस्कार केलेले सोबत येणार याचं आश्चर्य, थोपटेंच्या भाजप प्रवेशावर दत्तात्रय जाधव यांच्याकडून नाराजी व्यक्त। वाल्मिक कराडनं हत्या केल्या असतील तर पोलिसांना सांगा, स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी हवेत वक्तव्य करू नका, भुजबळांचा जरांगेंना सल्ला। शेतकरी सरकारला त्यांची जागा दाखवेल, धान पिकाच्या बोनसवरून नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर धान उत्पादक शेतकऱ्यांना 29,000 रुपये हेक्टरी बोनसची घोषणा, पण 4 महिन्यांनंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस नाहीच। 7/12 कोरा करू शकत नाही हे अजित पवारांना माहिती होतं, मग शेतकऱ्यांना का फसवलं? राजू शेट्टींचा अजित पवारांना सवाल। शिवसेनेचा नवी मुंबईत उद्या निर्धार मेळावा। मेळाव्यात मवियातील नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार। नवी मुंबईतील संघटना मजबूत करण्यासाठी मेळावा, विजय नाहटा यांची माहिती। आदिनाथ साखर कारखाना निवडणुकीतील विजयानंतर शरद पवारांचे आमदार नारायण पाटील यांचा रोहित पवारांवर गंभीर आरोप। रोहित पवार आमच्या पक्षाचे, मात्र त्यांनी मदत संजय शिंदेंना केल्याचा दावा। अमित शहांच्या रायगड दौऱ्यासाठी जामगावला बनवलेले 4 हेलिपॅड जनतेच्या पैशातून बनवण्यात आल्याचं अंजली दमानी यांचं ट्विट। तर मोठा नेता येत होता त्यामुळे कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही असं तटकर यांचं म्हणणं। फक्त आमरस आणि मोदक खाण्यासाठी गृहमंत्री तटकर यांच्या घरी गेले। तटकर यांकडे जाण्यासाठी खास हेलिपॅड करावं लागलं। राजू शेट्टींची शहांच्या रायगड दौऱ्यावरून टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूरमधील म्हाड्याच्या दौऱ्यावर। राजवी ऑइल मिलचं शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन होणार, त्यानंतर शिवसेनेकडून जाहीर सभेचं आयोजन। समृद्धी महामार्ग पूर्णत्वाच्या जवळ, शेवटच्या भागाचं उद्घाटन 1 मे रोजी होणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता।
भाजपकडून महाराष्ट्रात संघटन बांधणीला नवबळ 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण 258 नव्या मंडळांची स्थापना भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपकडून मजबूत पायाभरणी मालवण राजकोटमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या हातात तलवार देण्याचं काम पूर्ण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबाबत पर्यटकांमध्ये उत्सुकता अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरच्या शिक्षेवर आज फैसला सहाय्यक पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची 2016 मध्ये हत्या झाली होती अंबाजोगाईत रणजित कासले विरोधात आणखी एक गुन्हा दाखल आईच्या उपचारासाठी म्हणून व्यावसायिकाकडून 6 लाख कासलेंनी घेतले जुगार खेळतो गोव्यातून दारू आणतो बिडवलकर हत्या प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाटचा व्हिडिओ वैभव नाईकांकडून ट्विट आकाचा वरद हस्त असल्याशिवाय एवढी हिंमत कशी होऊ शकते नाईकांचा पुन्हा निलेश राणेंवर आरोप किरीट सोमय्यांच्या कार्यालयात एक जण पिस्तूल घेऊन आला सुरक्षा रक्षकांना पिस्तूल घेऊन आलेल्या व्यक्तीला रोखलं सोमय्यांकडून मुलुंडच्या नवघर पोलिसात तक्रार मुंबईच्या वडाळ्यात रामनवमीच्या रॅली दरम्यान पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप विना परवानगी रॅली काढल्यानं अनेक कार्यकर्ते ताब्यात काही वेळानंतर रॅलीला परवानगी कोपरगाव शहरातील घड्याळाच्या दुकानात जबरी चोरी अंदाजे 30 ते 40 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास आमदार आशुतोष काळेंची दुकानाला भेट देत दुकानदाराची विचारपूस चोरीच्या घटनेनंतर कोपरगावात व्यापारी एकवटले व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत पोलिसांना निवेदन दिलं अहिल्यानगर जिल्हा ड्रग्ज फ्री झाला पाहिजे मागील काही दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये अंमली पदार्थांबाबत अनेक तक्रारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून कारवाई करण्याच्या सूचना सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्येप्रकरणी आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी डॉक्टरांच्या सुसाईड नोटमध्ये रुग्णालयातील एका महिला अधिकाऱ्यानं आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा उल्लेख आरोपी मनीषा मुसळे मानेविरोधात गुन्हा दाखल नाशिकमधील दगडफेक प्रकरणी 38 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी धार्मिक स्थळाचं अतिक्रमण हटवण्यापूर्वी झाला होता हिंसाचार आतापर्यंत 1500 जणांवर गुन्हा दाखल ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचं एकविरा देवीला साकडं ठाकरे बंधू एकत्र यावे धुळ्यातील कार्यकर्त्यांची ही इच्छा अमरनाथमध्ये काँग्रेसच्या वतीनं भीमोत्सवाचं आयोजन प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी सादर केली लोकप्रिय भीमगीतं हजारो प्रेक्षकांनी आनंद शिंदे यांच्या गाण्यांवर धरला ठेका ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाहेरील क्षेत्रात भल्या मोठ्या वाघाचं दर्शन पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण इरई धरण परिसरात वाघाचं दर्शन मेट्रोच्या कामामुळे मुंबईच्या चेंबूर भागात पाईपलाईन फुटली 6 प्रभागांमध्ये पाणी पुरवठा बंद दादर परळ शिवडी माटुंगा सायन घाटकोपर कुर्ला चेंबूर गोबंडी परिसरातील पाणी पुरवठा होता बाधित 30 एप्रिलपर्यंत चाकरमान्यांचे हाल कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वे गाडी सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंतच धावणार सीएसएमटी फलाटाच्या विस्तारीकरणाचं काम हाती मुलुंडमध्ये लवकरच एक पक्षीगृह उभारण्यात येणार 18 दुर्मिळ प्रजातींसह 206 प्रजातींचे पक्षी उद्यानात ठेवले जाणार पक्षी उद्यानासाठी आरक्षण बदलाची प्रक्रिया पूर्ण मुंबई विमानतळावरील धावपट्ट्या बंद 8 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेतली जाणार अमरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार सोहळा संपन्न ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जीवन गौरव पुरस्कार सर्वोत्कृष्ट लोकप्रिय अभिनेता म्हणून मकरंद अनासपुरे यांचा सन्मान साताऱ्यातील दरेगावातील शेतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून यंदा अवोकाडोची लागवड प्रयोग यशस्वी झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांनाही पर्यायी जोडपीक म्हणून अवोकाडोची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देणार कल्याणच्या डीबी चौकात पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात निदर्शनं स्थानिक नागरिकांसोबत आरएसएसचे कार्यकर्तेही उपस्थित शिवपाणंद रस्त्याबाबत आझाद मैदानावर होणारं आंदोलन तात्पुरतं स्थगित महसूल मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित 24 मे रोजी बैठकीतून मार्ग काढला जाणार रायगडच्या माणगाव बाजारपेठेत काल रात्री मोठी वाहतूक कोंडी 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा सलग सुट्ट्यांचा फटका पोलीस अन्न औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाची धाराशिवमध्ये कारवाई फुलवाडी टोल नाक्यावर खराब सुपारी असलेल्या 10 ते 12 गाड्या पकडल्या जवळपास 12 कोटींचा मुद्देमाल जप्त स्पीडबोट चालकांकडून पर्यटकांच्या जीवाशी खेळ समुद्रात जाताना बोट चालकांकडून पर्यटकांना लाईफ जॅकेट दिलं जात नसल्याचं समोर पालघरच्या चिंचणी समुद्र किनाऱ्यावरील घटना अमरावतीच्या जुन्या बायपास रोडवरील डम्पिंग यार्डमध्ये आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण नाशिकच्या पेट्रोल परिसरात एसटी वर्कशॉपला आग लागल्याची घटना आगीचं कारण अस्पष्ट जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका मोकळ्या प्लॉटमधील गवताला आग आगीत एक लोटगाडी खाक अग्निशमन दलाच्या विभागानं धाव घेत आग आटोक्यात आणली जळगावच्या जामनेरमध्ये आग लागल्यानं 3 एकरावरील मका जळून खाक शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान सोलापूरच्या करमाळ्यामधील केममधील पुरातन बारवमधील पाण्याचा अधिक प्रमाणात उपसा झाल्यानं पाण्याविना शेकडो माशांचा मृत्यू
लातूर पोलिसांकडून ट्रॅक्टर चोरणाऱ्या दोघांना अटक. रामदास जाधव आणि विठ्ठल शेळके असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं. सांगलीच्या मिरजेत डोक्यात दगड घालून मजुराची हत्या. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगर परिसरात आढळला मृतदेह. गळा दाबून खून केल्याचा संशय. कोडोली पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू. सिंधुदुर्गमध्ये धर्मांतराचा प्रकार. हिंदुत्ववादी संघटनेचा आरोप. दोडामार्ग धाटवाडी परिसरातील घटना. धर्मपरिवर्तन सभा सुरू असल्याचा हिंदुत्ववादी संघटनेचा आरोप. चंद्रपूरचं तापमान देशात सर्वोच्च तर जगात चौथ्या क्रमांकावर. चंद्रपूरमध्ये 44.6 अंश तापमानाची नोंद. पुण्यात 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तापमान वाढल्यानं दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नका. जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. नांदेडमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर. उष्णतेमुळे काकडीची मागणी वाढली. 20 गुंठे क्षेत्रात काकडीच्या वेलाची लागवड. काकडीला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त. नाशिकच्या इगतपुरीतील आवळखेडमध्ये भीषण पाणी टंचाई. मनसेनं आदिवासी पाड्यांवर टँकरनं पाणी पुरवठा केला. मनसेच्या डॉक्टर मनोज यांनी टँकरचं नियोजन केलं. यवतमाळच्या गोहलीहेटीमधील पाण्याची बिकट समस्या. 1 किलोमीटर अंतरावरून आणावं लागतं पिण्याचं पाणी. पाणी टंचाई निकाली काढण्याची मागणी. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात उगवा गावात पाणी टंचाई. पाणी चोरीचा गावकऱ्यांनी घेतला धसका. पाण्याच्या टाकीला कुलूप लावून ठेवण्याची वेळ. गावात 1.5 महिन्यापासून पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप. पुण्यात उपनगरांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च. वाघोली खराडी सिंहगड कॉलेज परिसरातील भागात टँकरनं पाणी पुरवठा. पाणीपट्टी भरूनही टँकर माफिया जादा पैसे घेत असल्याचा आरोप. ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी जलदूत अॅपचा वापर करावा. तालुका पातळीवर पाणी पुरवठ्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश. धुळे तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांनी प्रस्ताव सादर करा. आमदार राम भदाणे यांचं ग्रामस्थांना आवाहन. भर उन्हाळ्यात नंदुरबार बस स्थानकावर पाण्याची टंचाई. मालमत्ता कर न भरल्यानं नगरपालिकेनं बस स्थानकाचा पाणी पुरवठा खंडित केला. प्रवाशांची पाण्यासाठी भटकंती. जळगावच्या चौगावात पिण्याच्या पाण्यामुळे किडनीचे आजार होत असल्याचं समोर. चौगावातील 4 ते 5 जणांचा किडनी निकामी झाल्यानं मृत्यू. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. परभणीच्या पूर्णा झिरो फाट्यात रस्त्याची दुरवस्था. अपघाताचं प्रमाण वाढलं. रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. नांदेडच्या पारडीमध्ये तापमान वाढ आणि बुरशीजन्य रोगामुळे 5 एकर टरबूज शेतीचं नुकसान. शेतकरी आर्थिक संकटात. पीक विम्यात टरबूज शेतीचा समावेश करून घेण्याची शेतकऱ्याची मागणी. नंदुरबार बाजार समितीत धान्याची आवक वाढल्यानं 25 कोटींची उलाढाल. रब्बी हंगामातील धान्य विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल. नंदुरबारमध्ये रब्बी हंगामातील शेवटच्या टप्प्यातील गव्हाची काढणी सुरू. मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची आवक वाढली. मक्याला 1800 रुपयांपासून 2170 रुपयांपर्यंतचा भाव. गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून शांती चर्चेसाठी केंद्र आणि छत्तीसगड सरकारला पुन्हा पत्र. नक्षल संघटनेकडून प्रेस नोट जारी. याआधी माओवादी संघटनेचे सचिव भूपती यांनीही शांती वार्ता व्हावी यासाठी काढली होती प्रेस नोट.